जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। देवनटीला नाना परी देवनटीला नाना परी देवनटीला नाना परी देवनटीला नाना परी देवनटीला जोरात वाजवा जरा। देव नटला नाना परी देव नटला नाना परी। आज या काल्याच्या कीर्तनासाठी गवळण सादर केली माझ्या ज्ञानोबरायांची। अतिशय सुंदर गोड अशी गवळण आहे सज्जन हो। या गवळणीचा भाव मी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहे। तत्पूर्वी सगळ्यांना विनंती, अंतकरणाची कानं करून सगळ्यांनी ऐकायचंय। गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचं वेड लागल्यामुळे गवळणीच्या जीवनामध्ये जो भाव प्राप्त झाला त्या भावाचं वर्णन माझ्या ज्ञानोबरांनी या गवळणीतून केलेलं आहे। प्रेम करत होत्या गोपिका सज्जन हो। या जगामध्ये प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव आहे। या जगात देवाविषयी भाव नाही असा माणूस शोधून बी सापडणार नाही। प्रत्येकाच्याच अंतकरणात भाव आहे। फक्त भाव आहे पण असणाऱ्या भावामध्ये दोन वर्ग आहेत। एकाच्या अंतकरणात अस्तित्वाचा भाव आहे आणि एकाच्या अंतकरणात नास्तित्वाचा भाव आहे। अस्तित्वाचा भाव ज्याच्या अंतकरणात आहे त्याला आस्तिक असा शब्द आहे आणि ज्याच्या अंतकरणात देवाविषयी नास्तित्वाचा भाव आहे त्याला नास्तिक असं म्हणतात। कोण आहे नास्तिक? वेदाला मानत नाही, संताला मानत नाही, ग्रंथाला मानत नाही, पंथाला मानत नाही आणि देवाला बी मानत नाही। त्याला जर विचारलं तर तो म्हणतो असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत्काम हेतुकम। जगत आहु अनीश्वरम, या जगामध्ये देव नावाचं, ईश्वर नावाचं तत्व कधी नव्हतं, कधी नसणार बी आहे। देव या जगात नाहीच असं म्हणणारा एक वर्ग आहे। नाही म्हणणं हा सुद्धा भाव आहे। देव नाही हा सुद्धा एक भाव आहे। इंग्लिश मध्ये त्याला निगेटिव्ह भाव म्हणतो आपण, निगेटिव्ह थिंकिंग। निगेटिव्ह भाव असणारा एक वर्ग आणि एक पॉझिटिव्ह असणारा एक वर्ग आहे। म्हणजे एका वर्गाच्या अंतकरणात अस्तित्वाचा भाव आहे, देव आहे असा भाव आहे। मग आता हा जो वर्ग आहे सज्जन, ज्याच्या मनामध्ये देव नाहीच, जो देवाला मानत बी नाही, जो देवाचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही, मला वाटतं त्या माणसाला आपण बी मानायची काही आवश्यकता नाही। कुणी जरी असला आणि केवढा बी जरी असला तरीही त्याला मानायची काही एक आवश्यकता नाही। जी माणसं देवाला मानतात सज्जन हो, त्याच्यामध्ये तीन वर्ग आहेत। देवाला मानणारी जी माणसं आहेत त्याच्यात तीन प्रकारची माणसं आहेत। त्याच्यामध्ये
आपण कोणत्या वर्गामध्ये येतो ज्याचं त्याने ऐकल्यानंतर ठरवा. पहिला एक वर्ग आहे देवाला तो मानतो, त्याला विचारा देव आहे का? तो म्हणतो या जगात नक्कीच देव आहे. या जगामध्ये देवाशिवाय जग असू शकत नाही. मग त्याला जर विचारलं देव आहे तर कुठे सांग, मग तो म्हणतो देवळात देव आहे. आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये, काशीमध्ये, पैठणमध्ये, तीर्थक्षेत्रावरती, मंदिरामध्ये आमचा देव बसलेला आहे. पहिला वर्ग आहे. मला वाटतं आपण बी त्याच वर्गामध्ये आहोत. आपल्याला सुद्धा माणसांनी मन पाडलेली बघा, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आपलं तीच अवस्था आहे. देवळात गेल्याशिवाय आपल्याला पण देव दिसत नाही. इतर ठिकाणी आपल्याला देव दिसत नाही. जर इतर ठिकाणी देव दिसला असता तर कशाला माणसाने चार चार बोटाच्या बांधासाठी भांडणं केले असते. जर एकमेकांच्या मध्ये देव दिसला असता तर लोकांनी भांडणं केले नसते, कोर्ट तयार झाले नसते, पोलीस स्टेशनची तर गरजच पडली नसती. इतर ठिकाणी आपल्याला देव दिसत नाही, फक्त आपल्याला देव देवळात गेल्यावरच दिसतो. माणसं गावामध्ये सप्ताह सुरू झाला की परमार्थिक बनतात, भावनिक बनतात. इतके भावनिक बनतात, इतके भावनिक बनतात, आसारामजी महाराज असं वाटतं महादेवाचा नातूच आहे का काय करू. इतका परमार्थिक दिसायला लागतो, पण दिसण्यावर जायचं नाही. 8 दिवसाचं हे वातावरण तयार होते. हे वातावरण कायमस्वरूपी असलं पाहिजे. हे कायमचं वातावरण टिकलं पाहिजे सज्जन. हे तात्पुरतं काय कामाचं नाही. मी नेहमी सांगत असतो कृष्ण महाराज, काही माणसं गावात सप्ताह सुरू झाला की सप्तात माणसं गळ्यात माळ घालतात. माणसं माळ घालतात कधी? सप्त्यात. आणि सप्ताह संपला की काढून फेकतात हप्त्यात. घालायला दम नाही, काढायला दम नाही. हे असं काही कामाचं नाही पहा. म्हणून देवाला मानत असताना ना माणसाच्या मनाचा भाव मजबूत पाहिजे. एक पहिला वर्ग आहे देवळात देव मानणारा. दुसरा एक वर्ग आहे त्याला विचारा देव कुठे आहे. तो म्हणतो या जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्यामध्ये देव आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. वरणी उरला चराचरी, वरणी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना देव नटला परी, देव नटला. जोरात वाजवा जरा. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. दुसरा वर्ग आहे 2 नंबरचा. त्याला विचारा या जगात देव कुठे. तो म्हणतो जगातल्या सगळ्या वस्तूमध्ये देव आहे. दगडामध्ये, पाषाणामध्ये, माणसामध्ये, प्राण्यामध्ये, पशुमध्ये, पक्षामध्ये, सगळ्या ठिकाणी देव आहे. 2 नंबरचा वर्ग आहे. ऐका सज्जनो, जगातल्या वस्तूमध्ये देव मानणारा 2 नंबरचा वर्ग. शुनीचैव शोपाकेच पंडिताः समदर्शिनः. सगळ्या ठिकाणी देव मानणारा वर्ग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्या वेळेला निघाले होते काशीचं पाणी रामेश्वराला घेऊन सज्जन हो, कावडीनं कावड घेऊन जात असताना मध्येच रस्त्यामध्ये नाथ महाराजांच्या बरोबर काही साधू संत सोबत आहेत, संन्यासी मंडळी काही सोबत आहेत.
रस्त्यानं जात असताना सज्जन हो, एका गंगेच्या वाळवंटामध्ये तहानेनं व्याकुळ झालेलं गाढव नाथांना दिसलं आणि त्या गाढवाकडे पाहिल्याबरोबर अंतकरणामध्ये नाथांच्या दया निर्माण झाली. लागे दया कोमल चित संता, अंतकरणात नाथांच्या दया निर्माण झाली. सज्जन हो, जे पाणी व्याकुळ झालेल्या गाढवाकडे पाहिलं ना अंतकरण गहिवरून गेलं. नाथ बाबांनी सज्जन हो खांद्यावरची ती कावड खाली उतरवली आणि हातामध्ये त्या कावडीतले गाडगं घेतलं आणि नाथ महाराज ताड 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 त्या गाढवाच्या जवळ गेले. गाढवाचं तोंड नाथांनी एका हातानं धरलं उचलून आणि तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडामध्ये पाणी टाकू लागले. काही संन्यासी लोक सोबत जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप उजाडाने जपे जाती नाही, उजाडाने जपे जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप उजाडाने जपे जाती नाही, जाती सहस्ररश्मी सर्व गंभीरामध्ये हदे ही एक सूर्यप्रकाशक 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 सहस्ररश्मी घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जरा बारकाईने लक्ष देऊ नये का? 3 नंबरचा वर्ग. त्याला जर विचारलं तर तो म्हणतो मला जग दिसत नाही. जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा, विडल नामा सत्यनारायणाची महापूजा. आता त्याला त्याच्यासाठी लग्नच व्हावं लागतं असं काही नाही. सत्यनारायण कधी बी केला जातो. आपल्या घरामध्ये घराची उजवणी असेल तरी बी सत्यनारायणाचा कार्यक्रम असतो. तुमच्याकडे असतो का सत्यनारायण? असतो ना? नसायला काय तुम्ही काय ब्राह्मण थोडंच आहे? सगळ्याच्या घरामध्ये सत्यनारायण असतो, फक्त ब्राह्मणाचा नसतो. हां
पण त्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमामध्ये आता जरा बारकाईने लक्ष देऊ नये का, त्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मण काका नवरदेव नवरीला म्हणजे त्या नवरा बायकोला दोघाला समोर बसवतात आणि समोर बसवल्यानंतर म्हणतात आता हातावर पाणी घ्या, म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे सहकुटुंबानां आयुः आरोग्यम अभिवृद्ध्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे, म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम यह जन्मनि जन्मांतरे, असे सगळे मंत्र म्हणायला लावतात. मग म्हणतात आता हे पाणी तुम्ही गणपतीच्या अंगावर टाका, गणपतीला आंघोळ घाला. मग गणपतीला आंघोळ घालतात. आता गणपतीला हळद कुंकू वाहा, हळद कुंकू वाहिलं. आता गणपतीला तुम्ही फुलं वाहा, फुलं वाहिले दोघा नवरा बायकोने. आता गणपतीच्या समोर नैवेद्य ठेवा, नैवेद्य ठेवला नवरा बायकोने. आता गणपती बाप्पाचं दोघांनी मनापासून दर्शन घ्या, मनोकामना व्यक्त करा. दोघं नवरा बायको हात जोडतात आणि त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. सत्यनारायणामध्ये ज्या वेळेला हे सगळं ब्राह्मण काकाने आपल्याला सांगितलं, गणपतीला आंघोळ घाला, गणपतीला हळद कुंकू वाहा, गणपतीच्या समोर फुलं टाका, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. धनचकर मंडळी, ज्या वेळेला हे कार्यक्रम चालू असतो, हे केलं का नाही तुम्ही सांगा मला फक्त आधी. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, इमानदारीने बोलत चला. केलं का नाही? हो म्हणा राव, मोठे जर सगळं हां केलंय ना सगळ्यांनी. हां आताच सांगा, ज्या वेळेला हे सगळं तुम्ही केलंय, गणपतीला आंघोळ घातली, गणपतीला हळद कुंकू वाहिलंय, गणपतीच्या समोर नैवेद्याच्या गणपतीच्या अंगावर तुम्ही फुलं वाहिले, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. ज्या वेळेला हे सगळं आपण करत होतो, ब्राह्मण काकाने आपल्याला सांगितलं होतं सज्जनाव गणपतीला आंघोळ घाला, दर्शन घ्या. त्या वेळेला आपल्या समोर म्हणजे त्या नवरा बायकोच्या समोर गणपती बाप्पा होता का? हा माझा प्रश्न आहे, तुम्हाला बोला. का कळालं नाही मी काय बोललो ते? होता का? सत्यनारायण आठवणार राव, जरा जास्त दिवस झाले असे तर नाही आठवायचं तुम्हाला. होता का पाटील, माधवराव पाटील होता गणपती? काय होतं मग? हा असं बोलत चला. काय होतं तिथं? सुपारी होती, सुपारी. बरोबर ना? तुमच्या डोळ्यासमोर काय होती पूजेत मांडलेली? सुपारी. भाव बघायचे आपल्याला, भाव, हे दोन शब्द अक्षर लक्षात द्या. आपल्या डोळ्यासमोर सुपारी होती त्या वेळेला, पण गणपती ब्राह्मण काकाने सांगितलं गणपतीला आंघोळ घाला, आपण पाणी टाकलं सुपारीवर. गणपतीला हळद कुंकू वाहिला आपण कशाला? कृष्ण महाराज सुपारीला. गणपतीच्या अंगावर फुलं वाहिले सुपारीवरच. आणि गणपतीचं दर्शन घ्या म्हणलो, आणि तेव्हा दर्शन पण घेतलं दोघा नवरा बायकोनी. कोणाचं? बोला ना. सुपारीचं. गणपतीचं दर्शन घ्या म्हणून सांगितलं आणि तुम्ही सुपारीचं दर्शन घेतलं. बरोबर आहे? ऐका लक्ष देऊन. आता तुमच्या डोळ्यासमोर सुपारी आहे, दर्शन तुम्ही घेत होते. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या म्हणल्यावर तुम्ही सुपारीचं दर्शन घेतलं. तुमच्या डोळ्यासमोर 100% तुमच्या डोळ्यात कुणी धूळझाक केलेली नव्हती. तुम्ही शुद्धीवर होते, 100% शुद्धीवर होते तेव्हा दोघं बी नवरा बायको. पण तरी सुद्धा ब्राह्मण काकाने सांगितलं गणपतीचं दर्शन घ्या, आणि तुम्ही चक्क दर्शन घेतलं. कशाचं? सुपारीचं. तुम्ही कुणीच प्रश्न विचारला नाही ब्राह्मण काकाला, काका अहो इथं तर गणपती नाही, तुम्ही कसं दर्शन घ्यायला लावायला? विचारला का प्रश्न तुम्ही? नाही. ऐका ऐका, समोर तुमच्या सुपारी होती, वस्तू तुमच्या समोर कोणती हे महत्वाचं नाही, पण अंतकरणात तुमचा भाव मात्र कोणाचा होता? गणपती बाप्पाचा. दर्शन तुम्ही सुपारीचं घेतलंय, पण अंतकरणामध्ये भाव मात्र तुमच्या गणपती बाप्पाचा होता. समोर वस्तू कोणती दिसते हे महत्वाचं नाही, अंतकरणामध्ये भाव कोणता हे महत्वाचं आहे. हा 3 नंबरचा वर्ग आहे सज्जन हो. जगात वस्तू कोणती दिसते काही महत्वाचं नाही, मॅटर करीत नाही, परंतु अंतकरणात भाव मात्र देवाचा असला पाहिजे. दुडीवाली दुडी गबळणी साते निघाली, आ दुडीवर दुडी गोळणी साते निघाली, दुडीवर दुडी गोळणी साते निघाली, दुडीवर दुडी गबळणी साते निघाली, दुडीवर दुडी गबळणी साते निघाली, आ दुडीवर दुडी गोळणी साते निघाली, दुडीवर दुडी गोळणी साते निघाली.
जोरदार जोरदार. दुडी बारी दुडी गवळणी साते निघाली. गवळणी निघाले सज्जन. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाताला कृष्ण निघाला मथुरे हाताला निघाला मथुरे हाटाला. की हाट म्हणजे कशाला म्हणतात तू? हाट कशाला म्हणतात तुमच्याकडे? बाजाराला. लोक जुने लोक म्हणायचे चला आता बाजार हाट करायला जायचंय. बाजाराचाच शब्द आहे दुसरा हाट. हाटाला गवळणी जायच्या म्हणजे बाजाराला जायच्या दही दूध तूप लोणी विकायला. पण सज्जन हो बघा, कामं करत नव्हते असं नाही, त्या कामं करत होत्या. हाताने त्यांच्या कामं चालू होते. तिथं गेल्या त्यांनी आपले दुकानं मांडले आणि दुकानं मांडल्यानंतर सज्जन हो ग्राहकांची ये जा सुरू झाली. जसं आपण जर बाजारामध्ये वांगे नेऊन मांडले, कांदे नेऊन मांडले आपण विकायला, तर विकणारा माणूस काय म्हणतो? वांगे घ्या वांगे. कांदे घ्यायचे का कांदे? वांगे कांदे बटाटे जी काही वस्तू आपण समोर मांडलेली त्या वस्तूच्या नावानं पुकार होत असतो. पण त्या गवळणीने सज्जन हो दही दूध तूप लोणी सगळं दुकानात मांडलं. दुकान तयार झाली, लोकांची जाये सुरू झाली. आता त्या गवळणीनं म्हणावं ना, दही घ्या दूध घ्या लोणी घ्या तूप घ्या असं म्हणावं ना. नाही, तिच्या तोंडातून तसं आलंच नाही. काय म्हणायची गवळण? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या
जी वस्तू समोर मांडली त्या वस्तूचा पुकारा नाही केला सज्जन हो. आणि त्या काय म्हणतात, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, केशव घ्या, माधव घ्या. देवाचंच नाव घेऊ लागले त्या सज्जन हो. कारण हृदयामध्ये चित्तामध्ये सुद्धा तोच होता, मनात बी तोच आणि डोक्यात बी तोच आणि सगळीकडे तोच. सगळीकडे एक रूप झालेल्या त्या गवळणी सज्जन हो. त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं, काही सुचत नव्हतं. आता बाजार संपला. आता परिणाम काय झाला असेल हे तर तुम्हाला कळालं असेल. किती लाखाचा माल त्यांचा विकला असेल. समोर मांडले कांदे बटाटे, तुम्ही जर वांगे घ्या म्हणलं तर कोण येईन तुमच्या दुकानात. समोर मांडलेले दही दूध तूप लोणी गोविंद घ्या दामोदर घ्या असं जर म्हणलं तर ते जाणारे येणारे गिराईक लोक म्हणतील अरे याच्या मन डोक्यावर परिणाम झालेला आहे. आणि दिवसभर कुणीच गिराईक त्यांच्याकडे आलं नाही. आणि तशा पद्धतीचं गिराईक नसतंच ना. गिरायकाची आपली आपली क्वालिटी लेवल असते. गिराईक सुद्धा आपल्या स्टँडर्ड लेवलच्या दुकानावर जाते. गिराईक बी कोणतं बी गिराईक कोण्या बी दुकानात जात नाही. शहरात जर गेलात तर फार मोठमोठे शोरूम असतात. त्या शोरूम मध्ये तुम्ही पाय टाकल्यापासून तुमचा चार्ज सुरू होतो. शोरूम मध्ये काय काय मोठमोठे शोरूम असते ते. आता जी साधारण एखादी घड्याळ जर घ्यायची असेल आणि ती घड्याळ जर साध्या दुकानामध्ये तीच घड्याळ त्याच कंपनीची ब्रँड तोच आहे, पण ती घड्याळ जर साध्या दुकानात घ्यायची असेल तर ती तुम्हाला 10-11 हजार रुपयाला भेटते. आणि तीच ब्रँडेड दुकानात जर तुम्ही गेलात तर तीच घड्याळ तुम्हाला 21,000 रुपयाला भेटते. घड्याळ तीच आहे, फक्त ब्रँड कशाचा आहे? दुकानाचा ब्रँड आहे. दुकानाचा ब्रँड आहे. मग त्या दुकानामध्ये जात नाहीत असं नाही. आता जे शहरामध्ये मोठमोठे मॉल झालेले आहेत, त्या मॉलमध्ये जाणारे लोक त्यांची कॅटेगरी त्यांची लेवल वेगळी आहे. मग आता ह्या गवळणीचा माल घेणारा ब्रँडच नाही. तसा ब्रँड त्यांच्या ज्या मनाची भावना आहे तसा ब्रँड घेणाराचा बी झाला पाहिजे, तेव्हा त्यांना कळलं. ते बी त्याच लेवलला पोहोचलेले असले पाहिजे तर त्यांना समजल ह्या काय म्हणायचं यांना नेमकं. पण सज्जन हो, देणाऱ्या मात्र क्वालिटीचा माल घेऊन बसल्या होत्या, परंतु घेणाऱ्याची अवकात नव्हती. गिराईक नाही भेटलं, माल ओरिजिनल असावं सज्जन हो. बरं का, नाही गिराईक भेटलं तरी काय अडचण नाही, पण मालाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. उग शेजाऱ्याने कमी गिरा ह्याच्यात लावलं म्हणून आपण बी त्याच्यासारखं त्याच्यात मागं पडायचं नाही. नाही नाही, तसं मागं लाग धंद्या नाही काय कमायचं. ब्रँड सोडायचं नाही. ब्रँड म्हणजे ब्रँड. कॉम्प्रोमाइज नाही, ब्रँडच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. ब्रँड तयार करायला फार कष्ट लागते सज्जन. उग तुम्ही आता आमच्या आसाराम महाराजाला, कृष्ण महाराजाला, कैलास महाराजाला म्हणताल, महाराज चला ना आमच्या वस्तीवर सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे, तिथं शिवानंद शास्त्रीचं कीर्तन ठेवायचं आणि तुम्हाला सगळ्याला मिळून 1,500 रुपये आम्ही देतो, चला. येतील काही लोक सगळे? नाही येऊ शकत. ब्रँड आहे, ज्याचा त्याचा ब्रँड आहे महाराज, ब्रँड आहे. उगाच लोक कोणाच्या बी मागं लागत नाहीत, ब्रँडच्या मागं लागते. ब्रँड गौपिकांनी तयार केलेला होता सज्जन हो. माल नाही भेटला. एक शेर आहे बरं का आसाराम महाराज. काही काही माणसं आहेत ना, त्यांना त्या ब्रँडचं काही घेणं देणं नसते. ते आपली मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या विस्ताराला येतात, कोणत्या विस्ताराला येतात. एक शेर आहे कैलास महाराज ऐका. मैं नीचे उतर आऊ, मैं नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुट्ठी में है. बघा शब्द अर्थ कळतो का? मैं नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुट्ठी में है, लेकिन मैं नीचे उतर नहीं सकता क्योंकि मेरा ऊंचा घराना है. मी आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो. मैं नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुट्ठी में है. मी जर माझी लेवल सोडून जरा खाली आलो, मी जर खाली आलो थोडासा, तर माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात येऊ शकतात. पण मी खाली येऊ शकत नाही. का? कारण घराणा माझा वरचा आहे. मी जर खाली आलो तर सगळं काही मिळेल, पण माझ्या घराण्याची लाज जाईल. आपला आपला ब्रँड असतो, आपला घराणा असतो. आता हे वाजवतात यांचा घराणा आहे, या दोघांचा यांचा वेगळा घराणा आहे, गाणाराचा घराणा वेगळा आहे. याच्यात सुद्धा घराणीशाही पद्धत आहे. हा डेंजर, काहीचा डेंजर असतो, काहीचा रेंजर असतो. प्रत्येकाचे ब्रँड वेगळे आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
एकाच गोष्टीचा वेळ लागलाय, सारखं डोक्यामध्ये तोच परमात्मा. बाजारात बसल्या तरी देवच डोळ्यासमोर आहे. आता बाजार उठला, आपलं आपलं साहित्य उचललं डोक्यावर, परत ते सामान सगळं घेतलं आणि घराकडे निघाल्या. आता घराकडे जाताना नीट घराकडे जावं सज्जन होतं, घराकडे सुद्धा नाही जात. कुंटूर वरून सावंगी मार्गे सरळ धनजला यावं ना, तर कुंटूर वरून सावंगी मार्गे धनजला न येता डायरेक्ट कुठं गेली, उमरी रोडनी लागली, सरळच निघाली पुढे. तिला इकडचं आता रोज जाणारी येणारी गवळण नाही, पण इकडच्या रस्त्याने यावं ना, तिने इकडं आली नाही, तिकडं उमरीकडच्या जाणारी रोडला निघाली. मग त्या कुंटूरच्या काही गवळणीने तिला ओळखलं, ही तर रोज येणारी आहे, ही धनजची आहे, पण इकडं कशी काय निघाली आहे. त्यावेळेला तिनं विचारलं, बाई तुम्ही तर धनज गावच्या ना, मग इकडं कसं काय निघालात तुम्ही, तुमचं गाव तर इकडे आहे, धनज सावंगी मार्गे जावं लागेल तुम्हाला. तेव्हा ती गवळण सांगू लागली, बाई मला तर रस्ताच सुचत नाही. मैं भूली वा वा वा. काय म्हणते ती गवळण, बाई मी रस्ता विसरले. हिंदीमध्ये म्हणते, हिंदीमध्ये मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट. कशाला आली होती म्हणे बाईकडं तू, म्हणे बाजाराला आलते, गोरस विकायला आले होते, पण आता मी रस्ता विसरले. काय रस्ता विसरलेस, तू तर रोज जाणं न करत होतीस, आज कशी विसरलेस. आज नाही झालं म्हणे, एक 4-8 दिवसापासून असंच व्हायला लागलंय, सारखं मला विसरच पडायला लागलाय. विसरल्या काम धंदा, सासू सासराची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, कोणी जावा कोणी नंदा, पृथ्वी दिली परमानंदा रे नंदा रे धंदा त्यानंच करावा ज्याचं धंद्यावर लक्ष आहे. नाही तर पसारा घेऊन बसलाय आणि लक्षच नाहीत, काय कामाचं नाही. तो पसारा केवढा बी असला आणि धंद्यावर जर लक्ष नसलं तर उपयोग होत नाही. धंदा त्यानंच करावा, छोटा बी असू द्या, पण 100% लक्ष कशावर असलं पाहिजे, धंद्यावर असलं पाहिजे. त्या गवळणी म्हणतात, बाई
आम्ही आमचा धंदा बी विसरून गेलो. विसरल्या काम धंदा, काम विसरलो, धंदा विसरले. एवढंच नाही, अगोदर तरी जरा भीती वाटायची. जरा उशिरा गेल्यावर घरी कुणीतरी विचारणार आहे, कुठं गेली होती, का उशीर झाला, विचारणारे घरी लोक आहेत. त्यांचा धाक होता. आता तो धाक बी संपलाय. तो धाक बी राहिला नाही आता. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, कोणी नंदा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेधिली परमानंदा हो नंदा हो नंदा. सासू सासऱ्याची मर्यादा राहिली नाही, नंदाची नाही, कोणाचीच नाही. हो, माझ्या जीवनामध्ये आता अशी अवस्था झाली. मी काय काम विसरली, धंदा विसरले, घर विसरले, दार विसरले, सगळं मी स्वतःला सुद्धा विसरून गेले. याती कुल माझे गेले हार पोरी, 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 याती कुल माझे गेले हार पोरी. श्रीरंगमाता याती कुळ माझे गेले हार पोणी. घर विसरले, धंदा विसरले, काम विसरले, सासूला विसरले, सासऱ्याला विसरले, जावाला, नंदाला, सगळ्याला विसरले. बाई, कळालं आम्हाला तुम्ही धनंद गावचे आहेत म्हणून, पण नेमकं कोणाच्या घरचे आहेत तुम्ही, कोणाच्या कुळातले आहेत तुम्ही. म्हणली बाई, आता कुळ बी विसरले, कोण्या जातीचे ते बी विसरले, आता जात बी राहिली नाही म्हणे मला. जातीचं सुद्धा भान नाही राहिलं. याती कुळ माझे गेले हरपोनी. आता पत्ता सांगावा कसा तिचा, नेमकी कोणाची आहे, कशी कळायची, कुठली आहे म्हणून नेमकी. हा, अंदाज लावला धनच गावची, पण नेमकी कशी कळायची कोणाच्या घरची बाई ही, कुठली आहे ही, पण अंदाज कसा लावायचा. ऐका महाराज, ती म्हणते सगळं विसरले, जात कुळ सगळं, घराचा पत्ता तरी सांग, गल्लीचा नंबर तरी सांग, आम्ही संपर्क करतो, कुठून तरी फोन नंबर घेतो आणि सांगतो ही बाई ही विसरली, हरपली, हिला घेऊन तुम्ही जा म्हणून. ती म्हणली बाई, आता हे सांगायला काहीच राहिलं नाही माझ्याकडं, कुळ राहिलं नाही, जात राहिलं नाही, घराचा पत्ता नाही, हो सासरा कोणन काय कोणन काहीच कळत नाही. एवढंच नाही कैलास महाराज, तिला विचारलं बाई तुझे कोणी नातेवाईक दुसरे कुणी, ती म्हणली ते बी काही कोणाचं काही सांगता येत नाही, मी कोण आहे हे मला काहीच कळना. अहो मी कोण आहे हे तुम्हीच मला सांगा, मी कोण आहे. ती म्हणते मी कवनाची मज सांगा कोणी, वराडी आली वराडीने. आता बघा ना सज्जनो,
विसरत 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 ती स्वतःला सुद्धा विसरून गेली. ती कोण आहे हे बी तिला कळलं. आणि एवढ्यावर नाही, पुन्हा नंतर नंतर तर ना सज्जन हो, त्या देवाचं वेडच इतकं चक्कर मध्ये ती अडकली होती माझ्या कृष्ण परमात्म्याच्या. नंतर तिला तिचं देह भान सुधारायला नाही, सुध बी नाही, बुध बी नाही, काहीच नाही. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, मैं तो काय म्हणते ती गवळण ऐका सज्जन हो. याती विसरले, कुळ विसरले, देह भान विसरून गेलेले मी. सगळं घरदार कामधंदा सगळं विसरले. एवढंच नाही, मी आता मी कोण आहे हे सुद्धा विसरले. सांगा म्हणे मी कोण आहे. बोला. जर गायली तर आपण वेडे होतो. साक्षात त्या भगवान परमात्म्याला ज्या गोपिकांनी पाहिलं असेल त्यांना किती वेळ लागलं असेल त्याचं. त्या गवळणीचं नुसतं गवळण गाऊन जर महाराष्ट्र वेडा होऊ शकतो नुसत्या गवळणीने, तर साक्षात त्या भगवान परमात्म्याला पाहून काय अवस्था झाली असेल त्या गोपिकांची. आज 2-3 वर्षापूर्वी कैलास महाराजांनी आम्ही रणजित महाराज यांनी वळग या गावाला सप्ताह सुरू केला होता. पहिलंच वर्ष. त्याच्यात माझी काल्याची कीर्तन सेवा आणि कैलास महाराजांना आम्ही आलो दोघंजण. सहज म्हटलं आज आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये जरा गवळणी गायच्या आहेत. मग आम्ही दोघांनी ठरवलं कोणत्या गवळणी गायच्या, काय करायचं. आणि ते ठरवून आम्ही सहज हा प्रयोग केला. आणि त्या वळग गावामध्ये कैलास महाराजांनी ही गवळण आजची गायली. अचानक त्यांच्या तोंडामध्ये ती चाल आली आणि ती चाल एवढी व्हायरल झाली की महाराष्ट्रात आज ट्रॅक्टरवर नांगरणारे पोरं सुद्धा ती गवळण ऐकतात सज्जन. नांदेड जिल्हा म्हणजे क्रांतीचा जिल्हा आहे. जे बी काय होतं इथून क्रांती इथूनच होती सगळी. विठ्ठला 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 सूद बूद सगळं काही विसरल्या गवळणी सज्जन. कशामुळे? फक्त त्या भगवान परमात्म्यामुळे. याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी अनुने. त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आता. फक्त तोच पाहिजे. खात नाही सज्जन हो. भोजन सुद्धा जेवायला बसल्या गवळणी तर जेवणामध्ये मन लागत नाही. आमच्याकडून. अरे क्षणभरी नवी संबे जगत रे जीवना. देवा एक क्षणभर सुद्धा तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही देवा, हे तुला माहिती आहे. गोकुळ सोडून ज्या वेळेला तू निघाला होतास, सांगून गेला होतास, परसों आऊंगा कह करके चला गया था, लेकिन बरसों बीत गए फिर भी नहीं आया. उद्या परवा दिवशी येईन म्हणून सांगून गेला होता. आज वर्ष निघून गेले तरी देवाला नाही सज्जन हो. ऐका, लक्ष देऊ. रोज माझ्या गवळणींनी ज्या रस्त्यानं कृष्ण परमात्मा गेलाय त्या वाटावर जाऊन बसावं. आज तरी येईल, उद्या तरी येईल, कधीतरी कृष्ण परमात्मा येईल आणि आमच्या डोळ्यामध्ये जी आस लागलेली, आमच्या डोळ्याची तृप्ती नक्की तो परमात्मा आपल्याला दर्शन देऊन करेल.
अंतकरणामध्ये भाव आहे सज्जन हो. पण रोज म्हणतात गवळणी, आपण ही आए लिख नहीं भेजे, पंख नहीं उड़ जावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो प्रभु आवन की, कोई कहियो प्रभु काय भाव आहे सज्जन हो. अरे माझी यशोदा मैया, ज्या कृष्णाला लहानचं मोठं केलं माझ्या यशोदेने, कृष्ण गेल्यापासून वेडी झाली माय यशोदा सज्जन हो. ती सुद्धा एक गवळणच आहे, गोपीच आहे. वाटाला बघावा ज्या रस्त्यानं माझा कृष्ण गेलाय सज्जन हो, त्या वाटाकडं त्या आईनं वाट पाहत बसावं सज्जन हो. आज तरी माझा कृष्ण येईल. म्हातारी झाली माय, डोळ्यात अश्रू राहिले नाही. ज्या वेळेला मायबाप उद्धव आला, उद्धव गवळणींना समजावून सांगण्यासाठी आला ना, त्यावेळेला उद्धवानं विचारलं, नंद बाबा आणि यशोदा मैयाचा महल कुठे हो? कुणी सांगा, यशोदा मैयाचा वाडा सांगा मला कुठे येतं. त्या गवळणीन ते गोपाळ सांगू लागले, अरे उद्धवा, नंद बाबाचा वाडा सांगायची काय गरज आहे रे. अरे हे जे पाणी दिसतंय ना, हे पाणी पाट जो वाहताना दिसतोय ना, अरे उद्धवा, वर पाणी हे कुठून येते माहिती? हे पाणी नाही उद्धवा. अरे देव गेल्यापासून, कृष्ण सोडून गेल्यापासून अखंड डोळ्यातून नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा कानया रे जगदेवी, कानया रे जगदेवी, कानया वाटावर बसावं सज्जन हो यशोदा मैयाने. ज्या वेळेला उद्धव गेला, जाऊन पाहिलं यशोदा मातेची अवस्था काय झाली सज्जन हो. कृष्णाशिवाय एक क्षणभर राहू शकत नव्हती. अरे माझा कृष्ण परमात्मा जर खेळायला गेला तर अख्खं गाव शोधून काढावं यशोदा मैयाने. कृष्णाला हाताला पकडून आणावं, लाला आंघोळ घालावी आणि लोण्याचा गोळा माझ्या भगवंताच्या मुखामध्ये मातेनं भरवावा. आई ना सज्जन हो. पण एकटीच बसते दारामध्ये, एकटेच बसते, पाळण्याकडे पाहते आणि पाळण्याकडे पाहून, माझ्या भगवंताच्या पाळण्याकडे पाहून तिला कृष्ण परमात्म्याच्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या. पाळण्याची दोरी एकटीच हातात घेते सज्जन हो यशोदा मैया
आणि तिला वाटतं की माझा कृष्णच पाळण्यामध्ये आहे. वेड लागल्यानंतर काय अवस्था असते हो. हातात दोरी घ्यावी तिनं पाळण्याची आणि मोकळाच रिकामाच पाळणा तिनं हलवावा रिकामाच. तिला वाटायचं माझा कृष्णच माझ्या पाळण्यामध्ये आहे. काय प्रेम आहे सज्जन हो. कधी कधी मनात विचार यायचा, कृष्णा का रे अशी सजा दिलीस तू, का असा दंड दिलास, माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस म्हणून सोडून गेला नाहीस ना रे. आज यशोदा माता सज्जन हो त्या मथुरेच्या वाटेकडे डोळे लावून बसते पाहते. कृष्णाच्या शिवाय यशोदा मातेचं जीवन कसं झालंय महाराज. तिचं प्रेम, तिची माया, तिचं वात्सल्य सगळं संपून गेलं. मैं भूली वा वा वा. याती कुल माझे गेले हार कोणी, 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 याती कुल माझे
पाहिला का कुणीतरी सांगा गे सांगा सांगा वाटावर बसावं सज्जन हो यशोदा मैयाने ज्या वेळेला उद्धव गेला जाऊन पाहिलं यशोदा मातेची अवस्था काय झाली सज्जन हो कृष्णाशिवाय एक क्षणभर राहू शकत नव्हती अरे माझा कृष्ण परमात्मा जर खेळायला गेला तर अख्खं गाव शोधून काढावं यशोदा मैयाने कृष्णाला हाताला पकडून आणावं लाला आंघोळ घालावी आणि लोण्याचा गोळा माझ्या भगवंताच्या मुखामध्ये मातेनं भरवावा आई ना सज्जन हो पण एकटीच बसते दारामध्ये एकटेच बसते पाळण्याकडे पाहते आणि पाळण्याकडे पाहून माझ्या भगवंताच्या पाळण्याकडे पाहून तिला कृष्ण परमात्म्याच्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या पाळण्याची दोरी एकटीच हातात घेते सज्जन हो यशोदा मैया आणि तिला वाटतं की माझा कृष्णच पाळण्यामध्ये वेळ लागल्यानंतर काय अवस्था असते हो हातात दोरी घ्यावी तिनं पाळण्याची आणि मोकळाच रिकामाच पाळणा तिने हलवावा रिकामाच तिला वाटायचं माझा कृष्णच माझ्या पाळण्यामध्ये आहे काय प्रेम आहे सज्जन हो कधी कधी मनात विचार यायचा कृष्णा का रे अशी सजा दिलीस तू का असा दंड दिलास माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस म्हणून सोडून गेला नाहीस ना रे आज यशोदा माता सज्जन हो त्या मथुरेच्या वाटेकडे डोळे लावून बसते पाहते कृष्णाच्या शिवाय यशोदा मातेचं जीवन कसं झालंय मला तिचं प्रेम तिची माया तिचं वात्सल्य सगळं संपून गेलंय भेटी लागे जीवन लागलीच आस भेटी लागी जीवा लागलीच आस भेटी भेटीनं सज्जन हो अंतकरणामध्ये आस भेटीची लागलेली आहे यशोदा माता मनात विचार करते आज माझी दुनिया संपून गेली आहे माया मंदिर हे माया मंदिर माया मंदिर आज घाया पक्षीने जाई पिलाना बेटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाना बेटाया तिने बांधिले घर विसावा निवारा तिने बांधले तिने बांधिले तिला विसावा निवारा तिने बांधिले घर तिला विसावा निवारा
देऊनिया पंखा खाली मरविला मोठे सारा दूर उडाली पाखरे आईच गायाड पक्षीने जाई पिया हे आज पक्षीने जाई पिया भेलाया आज गायाड पक्षीने जाई पिया बेटा यशोदा मैयाची अवस्था आहे. वेड देवाचं एवढं लागावं बघा. देवाशिवाय दुसरं काहीच आठवू नये. आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. या गवळणीची अवस्था झाली. या तिकुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून अनुनेने. बाई बोलायला बरं वाटते. या जात विसरले, कुळ विसरले, धर्म विसरले, काम विसरले, धंदा विसरले. पण हे बघ, तू एक जबाबदारीन स्त्री आहेस. तुला घर चालवायचंय. कमीत कमी गावाची तरी लाज बाळग जरा. गावातले लोक नाव ठेवतील तुला. आणि दुसरं तुला नाव नाही ठेवायचे. पहिलं लोक म्हणतील ही कोणाची सून आहे बघा. सातबारा तुझा बी निघन सगळा आणि अख्ख्या खानदानाचा सातबारा निघन. विनाकारण सगळ्याची इज्जत चौकात आणू नको. ती म्हणू लागली बाई तुम्ही मला किती बी समजून सांगा. आता मी माग घेत नसते पाऊल. किती वर्षी कमाले एक नंबर. जरा जोरात टाळी वाजवा ना जरा. असं किती वो शिकवाल माझा वेळोवेळा. किती वो शिकवाल माझा वेळोवेळा. तुम्ही किती बी मला शिकवण्याचा प्रयत्न करा, किती बी समजून सांगण्याचा प्रयत्न करा, मी ऐकणारच नाही. गवळण म्हणते किती बी शिकवा तुम्ही, काही फरक पडणार नाही. बाकीच्या लोक सांगत होते ना. लोकांना वाटतं हो एखादं जर समजा वाकडं करून चालायला लागलं, पाय जर वाकडा पडायला लागला तर गावातले लोक जबाबदारी सांगतात.
हे चांगलं नाही, तुमच्या घराण्यासाठी चांगलं नाही, तुमच्या परिवारासाठी चांगलं नाही. तुमचंच नाग जाईल याच्यात नवल नाही, मग आमचं बी जाईल विनाकारणच. कारण आपण गावचे एक आहे. कोण्या गावचे होते तर मग सांगते धनच गावचे. त्याच्यापेक्षा चांगलं रस्त्याने चला असं त्या गवळणीला सगळे सांगू लागले ना. बाहेरचे लोक सांगू लागले अगोदर, ऐकलं नाही बाहेरच्या लोकांचं. मग काय असतं माहिती का, एखादं चाकोरी सोडून चालायला लागलं की अगोदर काय म्हणते त्याचे मित्र कोण आहेत ते बघा. ते मित्र जरा समजून सांगतील तर ऐकलं बघा, जमलं. हां, काय एखाद्याचं आपल्या सांगण्याने जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर सांगायला काय अडचण आहे कैलास महाराज. चांगलं सांगावं माणसाने, चांगलं नक्की सांगावं. आपल्या 2 शब्दाच्या चांगल्या सांगण्यामुळं एखाद्याचं जीवन जर चांगल्या मार्गावर येत असेल ना तर नक्की माणसानं चांगली गोष्ट सांगितली पाहिजे. सजग मागं बघायचं नाही, तिथं विचार करायचा नाही, कंजूसी करायची नाही. आपण कशाला सांगायचं, जाऊ द्या त्याचं मॅटर आहे ना, आपण काय करायचे नाही. आपल्या गोड 2 शब्दामुळं जर एखाद्याचे आयुष्य जीवन जर चांगलं लागत असेल, आपल्या मध्यस्थी करण्यामुळे जर एखाद्याचं जीवन पुन्हा चांगल्या मार्गावर येत असेल तर माणसानं नक्की तिथं उभं राहिलं पाहिजे. पण आजकाल लोक माणसं विचार करते, जाऊ द्या त्याच्या मॅटर आहे, आपल्याला काय करायचं उगाच, आपल्याला काय करायचं मध्येच आपण कशाला डोकं घालायचं. मग लोक म्हणत असतात हे मॅटर जर सॉल्व्ह करायचं असेल तर आता एक काम करा, यांचं फ्रेंड सर्कल कोणतं ते बघा, मित्रमंडळी. मग त्या मित्रमंडळीच्या थ्रू समजावण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती बाई इतक्या पुढच्या टोकाला गेलेली होती सज्जन हो, ती म्हणली तुम्ही किती बी समजून सांगा मला, मी ऐकू शकत नाही. कारण आहे त्याचं, मी तया गोवळा रतलिये. संसारामध्ये सामान्य प्रेम करणारे तरुण आणि तरुणी हे पोरं पाहतो आपण, कप्पल पाहतो शहरी भागामध्ये, दोघांचं मन एकमेकाला मिळालेलं असतं, इतकं एकमेकाला मिळालेलं असते. पोरीचा बाप म्हणतो, पोरी आयुष्यभर मी तुला लहानचं मोठं केलंय, हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय ग पोरी, आयुष्यात तुझ्या कधी मी तुझी एक बी गोष्ट मी तुला कमी पडू दिली नाही. वेळ प्रसंगी माझ्या पोटाला चिमटा घेतला पण तुझे सगळे लाड पुरवलेत पोरी. ऐक जरा माझं, नको वाईट मार्गावर पाय टाकू नको पोरी, खाली मान घालून चालण्याची वेळ नको आणू ग पोरी. बाप सांगतो, विनंती करतो पोरीला. माझी बी विनंती असेल सज्जन हो, माझ्या या सगळ्यात भगिनींना ज्यांचे लग्न झाले नाही त्या पोरींनो, आपल्या आयुष्यामध्ये काही बी जरी झालं ना तरी ज्या बापाने आपल्याला लहानचं मोठं करत असताना शेजाऱ्यात पाजाऱ्याचे सोयऱ्या धायऱ्याचे उंबरटे झिजवले, ज्या बापानं फाटकी बन्यानं आपल्या अंगावर घातलेली, ज्या बापानं वेळ प्रसंगी उपवासी पोटी दिवस काढलेले आहेत ना, त्या बापाची ताडासारखी मान त्या बापाला खाली घालावं लागल अशी वेळ कधी आपल्या जीवनात येऊ द्यायची नाही पोरींनो, कधी येऊ द्यायची नाही. ज्या दिवशी सज्जन हो आपला बाप स्वाभिमानानं छाती पुढे करून चालल ना, तीच आपल्या जीवनातली खरी संस्काराची शिदोरी समजावी. सगळ्यात मोठी संस्काराची शिदोरी येते. आपल्या बापाची मान छाती काढून बाप चालला पाहिजे सज्जन हो. या गवळणीला खूप सांगितलं, नाही फरक पडला. ती म्हणली माझं मन त्या देवाला देऊन टाकलेलं आहे, मी तया गोवळा रतलिये. हा, मग जरा आता बाहेरच्या लोकांचं समजून सांगणं संपलं, त्यांच्या लक्षात आलं तर ही केस लई पुढे गेली. आता एक काम करू, मग घरच्याच लोकांनी मिटिंग घेतली. ऐका बरं का लक्ष देऊन, घरच्या लोकांनी मिटिंग घेतली आणि म्हणले, बाई तुझ्या जीवनात कमी काय, तुला मी काय कमी पडू दिलं, तू असं काय करायला लागलीस. अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोगने नाही झाड, भोग भोग नाही झाड, अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोगने अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोग
घरातले सगळे लोक बसले. घरातल्या लोकांनी मिटिंग घेतली आणि तिला मधात बसवलं. म्हणले बाई असं करू नको, तुला जे पाहिजे ते सगळं आम्ही देतो, घरातच देतो, इथंच देतो, तू म्हणशील ते तुझ्या. आता नको मला हे सगळं, अष्टभोग भोगने माते नाही चाड. आता त्याची चाड राहिली नाही मला, आता गोडी राहिली नाही मला त्याची. का? कारण भक्ती प्रेम गोड लेई लगे माये. आता मला भक्तीची गोडी लागली, मला प्रेमाची गोड लागली. त्या देवाचं प्रेम, त्याच्यासाठी आता मी एकरूप झाले. भगवंताच्या भक्तीमध्ये मी आता रंगून गेली. जशी मीरा रंगली सज्जन हो, राजपुताना महिला, राजघराण्यात जन्माला आलेली संत मीराबाई. बाप म्हणायचा पोरी, बापाची लाज जाईल पोरी, राजघराण्यात जन्माला आलेली आहेस तू. पोरी असं करू नकोस, असं वागू नकोस. मीरानं सांगितलं नाही, तुमची मर्यादा तुम्हाला लख लागू, मला काही सांगू नका ते. आता मात्र मी माझ्या गळ्यात विना घेतलाय, पायात मी आता घुंगर बांधलेत. आता तुम्ही किती बी मला थांबवण्याचा बैठा हूँ दर पे तेरे कुछ करके उठूंगा, या बस नहीं हो जाऊं या मर के उठूंगा. आता माघार नाही, आता वापस येऊ शकत नाही. अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई लगे माये. एकदा देवाचं वेड लागलं ना सज्जना होत, संसार गोड लागत नाही. बापा रखुमा देवी काही केल्या वेगळा नो हे गे मा